नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे। तर या योजनेच्या अंतर्गत तुमच्या सगळ्या मला भरपूर ज्या कमेंट आहेत ना, त्या अशा, ताई ई-केवायसीचा मुद्दा लावून धरा, ताई ई-केवायसीचा मुद्दा लावून धरा। मी तर लावूनच धरलाय, मी तर कंटिन्यू व्हिडिओ शेअर करते। तुम्ही म्हणत पण असाल की या बाईला वेड लागले का, सारखं हेच बोलतायत ह्या। असं नाही, अजिबात नाही। हा जर मुद्दा आपण थोडाही सोडला तर आपल्या महिलांना ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही। म्हणून मी हा विषय लावून धरलाय। तुम्हीही लावून धरा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता वितरण कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा मी खाली व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ पहा। बाकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, आपल्याला ई-केवायसी होणं गरजेचं आहे। ज्या महिलांना ई-केवायसी झालेली आहे, त्या पात्र आहेत, तरी हप्ता आला नाही नोव्हेंबर डिसेंबर, त्यांना जानेवारीचा हप्ता येईल का? आणि ई-केवायसी झालीच नाही ताई, तर आम्हाला हप्ता येईल का जानेवारीचा? या संदर्भात या खालच्या लिंकच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, तर तो व्हिडिओ पहा। इतर महिलांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा। मी मुद्दा लावून धरला ई-केवायसीचा, तुम्हीही सोडू नका, तुम्हीही लावून धरा। खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी संधी दिली जाणार नाही। सरकारला थोडंसं कळणं खूप अपेक्षित आहे ह्याच्यामध्ये, की सर्व समान लाभार्थ्यांना समान अधिकार दिले पाहिजेत, म्हणजेच ई-केवायसीचे, म्हणजे सगळ्या ई-केवायसी करू शकतील। ई-केवायसी संदर्भात माहिती घ्यायची असेल तर आपल्या व्हिडिओवर जा, आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल चॅनलवर व्हिजिट करा, आपले व्हिडिओ पहा। मी तिथे सगळे व्हिडिओ सरकारला टॅग करून शेअर केलेले आहेत। इन्स्टा, फेसबुक आणि आपलं यूट्यूब चॅनल आणि आपलं ट्विटर हँडल, मी सगळीकडे व्हिडिओ शेअर केले। मी प्रयत्न करत आहे, पर्सनल लेवललाही मी प्रयत्न करत आहे। तुम्हीही माझ्याबरोबर ह्याच्यामध्ये सामील व्हा आणि तुमची ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही स्वतःला मदत करा, आपले व्हिडिओ शेअर करून। चला तर मग परत भेटू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।